श्वेता जुमानींना आमचं एक त्यांनी त्यांचं स्वतःचं भविष्य सांगावं की उद्याला आंदोलन कुठलं होणार आहे. ठिय्या आंदोलन होणार आहे का त्यांच्या याला टाळेठोक आंदोलन होणार आहे का निदर्शने होणार आहे का काय आंदोलन होणार आहेत हे त्यांनी त्यांचं भविष्य पहिल्यांदा सांगावं. तर कुठल्या विद्यापीठाचं त्यांना मान्यता आहे का, त्यांची जे पदवी ते सांगतात किंवा म्हणवून घेतात त्याच्या बाबतीत त्यांची कुठली मान्यता आहे का, हा आमचा त्यांना प्रश्न आहे. अंकज्योतिष शास्त्रज्ञ किंवा अंकज्योतिषी स्वतःला म्हणवून घेणाऱ्या श्वेता जुमानी या कोल्हापुरात येत आहेत. वास्तविक ते ज्या स्वतःला न्यूमरोलॉजिस्ट किंवा त्या याचं तज्ज्ञ आहेत असं म्हणवतात, त्या आमचं त्यांना आव्हान आहे आणि आमचं त्यांना विचारणं आहे की कुठल्याही याच्यामध्ये जर काही त्या शास्त्र म्हणण्यासाठी त्याला खडतर त्या याच्यातनं कसोट्यातून जावं लागतं. त्या कसोट्या ह्या मान्यताप्राप्त विद्यापीठात होतात. तर त्या मान्यताप्राप्त कोणत्या विद्यापीठाचं त्यांना मान्यता आहे का, त्यांची जे पदवी ते सांगतात किंवा म्हणवून घेतात त्याच्या बाबतीत त्यांची कुठली मान्यता आहे का, हा आमचा त्यांना प्रश्न आहे. तसंच त्यांचा जो ते अंकज्योतिष सांगतात त्याच्या बाबतीत कुठला रिसर्च पेपर त्यांनी कुठल्या विद्यापीठाला दाखल केलेला आहे का आणि त्याबाबत काही अहवाल त्या विद्यापीठाने दिलेला आहे का, या प्रश्नाचं देखील त्यांनी उत्तर द्यावं. आणि ते द्यायच्या ऐवजी कोल्हापूरकरांचं भविष्य सांगते असं म्हणत आणि त्यातनं पैसा उकळण्याचा धंदा या ठिकाणी श्वेता जुमानी करत आहेत. आणि त्या जे शाहूंचं कोल्हापूर आहे ते शाहूंचं पुरोगामी कोल्हापूर आहे. या शाहू महाराजांच्या दरबारात ज्यावेळेस एक ज्योतिषी आला होता त्यावेळेस त्याला शाहू महाराजांनी जेलमध्ये टाकलं आणि 4 दिवसांनी ज्यावेळेस तो बाहेर आला त्यावेळेस त्यांनी विचारलं की मला जेलमध्ये का टाकलं. तर तो म्हटला, तर महाराज म्हणाले की तुला तुझं ज्योतिष माहीत नाही तर तू माझ्या नगरीचं काय ज्योतिष सांगणार होतास, त्याच्यामुळं मी तुला जेलमध्ये टाकलं. आज एवढंच नाही, आम्ही नेहमी सांगतोय, पोलिसांना सांगितलं, जिल्हाधिकारी विजय राठोड साहेबांना सांगितलं, निलोत्पल साहेबांना सांगितलं. एवढंच नाही तर शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही फिर्याद देखील दिलेली आहे, कायदेशीर फिर्याद दिलेली आहे आणि ती नोंदवून घेऊन FIR नोंद करून त्यांना अटक करण्याची मागणी केलेली आहे. पण पोलिसांनी आणि महत्त्वाचं म्हणजे संविधानामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट दिलेलं आहे. इट्स एव्हरीवन्स ड्युटी ऑफ सिटिझन्स असं त्या 51 आर्टिकलमध्ये AH मध्ये म्हटलेलं असताना देखील या अवैज्ञानिक दावे करत आहेत. त्याच्यामुळं आमचा त्यांना विरोध आहे. आणि पोलिसांनी आम्हालाच उलट नोटीस बजावलेली आहे आणि सांगितलेलं आहे की तुमच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केली जाईल, तुमच्यावरती केसेस केल्या जातील, तुम्हाला न्यायालयात टाकलं जाईल, त्याच्यामुळं तुम्ही हे आंदोलन करू नये. आम्हाला संविधानाने आर्टिकल 19 नुसार अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा आणि आम्ही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असतो. म्हणजे चोर सोडून संन्याशाला सुळी अशा प्रकारचा व्यवहार कोल्हापूर पोलीस करत आहेत. आणि किती जरी दबाव आणला तरी आम्ही हे आंदोलन करणारच आहोत. त्या ठिकाणी जाऊन श्वेता जुमानींना आमचं त्यांनी त्यांचं स्वतःचं भविष्य सांगावं की उद्याला आंदोलन कुठलं होणार आहे. ठिय्या आंदोलन होणार आहे का त्यांच्या याला टाळेठोक आंदोलन होणार आहे का निदर्शने होणार आहे का काय आंदोलन होणार आहेत हे त्यांनी त्यांचं भविष्य पहिल्यांदा सांगावं असं आमचं त्यांना आव्हान आहे. आणि ते जर काही खरं ठरलं तर आमची माघार घ्यायची तयारी आहे. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15 जुलै ते 18 जुलै त्या येणार आहेत म्हटलेल्या. पण त्यांनी चकवा दिला आणि पोलिसांना सांगितले की माझा दौरा कॅन्सल झाला. पण आता आज जे पेपरमध्ये जाहिरात आलेली आहे त्याच्यानुसार आणि आम्ही जी त्यांच्याशी संपर्क केला होता आणि बोललो होतो त्यानुसार त्या 17 आणि 18 तारखेला कोल्हापूरमध्ये येणार आहेत. आणि त्या ठिकाणी त्या ज्या हॉटेलमध्ये उतरणार आहेत त्या चैताली हॉटेल समोर जाऊन आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन करणार आहोत.